कार्यकर्त्यांनी कृपया बसून घ्यावं। ज्यांचा प्रवेश झाला के सभी लोग आए, 50 लोग आए। ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी कृपया स्टेजवर खाली यावं, पुढे बसून घ्यावं। मनोहर सास्तुरे, गोविंद औरादे, संजय प्रताप पाटील, बाबा सूर्यवंशी, प्रशांतजी काळे, विजय सोनकाळे, सुरेश लालमले, सुधाकरजी पाटील, महालिंग बाबा शेट्टी, धनराज जाधव या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण प्रवेश केलेला आहे। आता बाकी सर्व कार्यकर्त्यांना आपण बसून घ्यावं। बाकी सर्वांचा प्रवेश स्थानिक पातळीवर बसवराजे पाटील यांच्या नेतृत्वात केला जाईल। त्यामुळे बाकी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे बाकी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे का बसून घ्यावं। बाकी सर्वांचा प्रवेश स्थानिक पातळीवर केला जाईल। आता बाकी सर्व कार्यकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रवेश झालेला आहे। ऐका, आता प्राथमिक स्वरूपामध्ये प्रवेश झालेला आहे। बाकी सर्व कार्यकर्त्यांनी बसून घ्यावं। बाकी सर्व कार्यकर्त्यांनी आता बसून घ्यावं। बोलो भारत माता की। बाकी कार्यकर्त्यांनी बसून घ्या। आता बाकी सर्व कार्यकर्त्यांनी बसून घ्या। आता ज्यांचा प्रवेश राहिलाय त्यांचा स्थानिक पातळीवर आपण पक्ष प्रवेश करणार आहोत। त्यामुळे बाकी सर्व कार्यकर्त्यांनी बसून घ्यायचंय। हे रायगडच्या नंतर घ्या। सर्व कार्यकर्त्यांनी आता बसून घ्यायचंय। आधी मार्गदर्शन होईल आणि उरलेल्यांचा प्रवेश त्याच्यानंतर आपण करूया। आता कार्यकर्त्यांनी कृपया बसून घ्यावं। सगळ्या कार्यकर्त्यांनी आता बसून घ्या। सगळ्यांनी बसून घ्या। कार्यकर्त्यांनी बसून घ्या। आता ज्यांचा प्रवेश राहिलाय त्यांचा प्रवेश बाकीच्यानंतर सगळ्यांचा प्रवेश होईल। कृपया कार्यकर्त्यांना बसून घ्या। धाराशिव जिल्ह्यातील आमचे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी बसून घ्यावं आणि सर्वांचा प्रवेश झालेला आहे। सगळ्यांना बसून बहुत गर्दी आहे। सरपंच किती वेळा भाषण करणार? भाषण किती वेळा करणार? परत करायचं बोले भारत माता की। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा बसवराजे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि यानंतर बसवराजे पाटील यांना विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय बसवराजे पाटील। आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, व्यासपीठावरील सन्माननीय पाटीलजी, त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांनी ज्यांनी आज भाजपमध्ये आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला ते सर्व आमचे सहकारी मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं आदरणीय चव्हाण साहेबांनी आपल्याला वेळ दिला आणि आपल्या सर्वांचा प्रवेश
त्यांनी या ठिकाणी करून घेतलं, आपल्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि याही पुढील काळामध्ये आपल्याला सर्वांना अतिशय चांगलं काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी माझ्या वतीनं चव्हाण साहेबांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं चव्हाण साहेबांना मी या ठिकाणी नम्रपणानं सांगू इच्छितो की आपण गेली 40 वर्ष सातत्यानं जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, मार्केट कमिटी, उस्मानाबाद आणि धाराशिव आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून 40 वर्ष या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण त्या ठिकाणी करतो आणि मनापासून आपण त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, लोकांची सेवा केली. आणि आज आपण पाहतोय की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आज ज्या वेळेला 2014 साली त्यांची निवड झाली त्यावेळेला ते पंतप्रधान म्हणून नाही तर मी एक सेवक आहे म्हणून त्यांनी या देशाचा कारोबार त्यांनी या ठिकाणी सुरू केला. आणि म्हणून आपणही त्याच भावनेनं त्याच विचारानं आपण आज पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. आणि म्हणून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी एक विकसित भारत म्हणून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते करतायत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी सहभागी झालेले आहोत. विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एक विकसित महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जात आहे, या महाराष्ट्रातले सगळे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न समाजातल्या प्रत्येक घटकाला कसं न्याय देता येईल या संबंधीचा प्रयत्न ते सातत्यानं करतायत. त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण या ठिकाणी सहभागी झालेले आहोत. आणि विशेष करून आज 18 तास मी पाहतोय, मी लातूर जिल्ह्याचा ग्रामीण अध्यक्ष म्हणून काम करतोय गेल्या 2-3 महिन्यापासून. आणि मी अनेक 40 वर्ष एका संघटनेमध्ये काम केलेलाच माणूस आहे. मी सुद्धा म्हणजे पार्टीचा पूर्वी त्या पार्टीचं नाव घेणार नाही, मी कार्याध्यक्ष 15 वर्ष जवळपास जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं. पण मी आज अभिमानानं आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो रवींद्रजी चव्हाण साहेबांसारखं काम आम्ही कधीही पाहिलं नाही ते आज मी आपल्याला ठिकाणी सांगतो. 24 तासापैकी 18 तास सगळ्या कार्यकर्त्यांना भेटणं, बोलणं, समजावून घेणं, त्यांना समजावून सांगणं आणि संघटनेसाठी काय काय करणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय मनापासून या ठिकाणी करतायत. ते पाहून आपण सर्वजण भारावून गेलेलो आहोत. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं चव्हाण साहेबांसमोर मी या ठिकाणी शब्द देऊ इच्छितो की येत्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील, इतर कुठल्याही निवडणुका असतील, त्याच्यामध्ये प्रचंड यश आपल्या नेतृत्वाखाली आम्ही मिळवल्याचं आभार सांगतो. आणि जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन आभार मानून विशेष करून अध्यक्षांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविभाऊंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. प्रकाशजी गोडके हा वंचित आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष. बोलो भारत माता की जय. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहे. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्व आपण प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध पक्षांमध्ये काम करणारे सर्व नेते मंडळी आज बसवराजजी यांच्या नेतृत्वामध्ये आज खरं तर काँग्रेस कमिटी सचिव, एक कार्याध्यक्ष, जिल्हा कमिटी सचिव धाराशिव, 10 माजी जिल्हा परिषदचे सदस्य, 11 माजी सभापती, 6 माजी नगराध्यक्ष, 1 बाजार समिती सभापती, 13 संचालक, उमरगाव, लोहरा आणि मुरुम, 5 माजी उपनगराध्यक्ष, 5 माजी उपसभापती, 2 जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि 15 नगरसेवक.
खरं तर एवढ्या मोठ्या संख्येने आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपण प्रवेश केला. मी आपण सर्वांना खूप आपण आज पक्षामध्ये प्रवेश केलाय त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप आभारही मानतो आणि आपल्याला सर्वांना आश्वासित करू इच्छितो की देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, या दोघांच्या नेतृत्वामध्ये तो विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी जो विश्वास आज पक्षावरती ठेवलाय, तुमच्या सर्वांच्या साथीने आणि सहकार्यातून आम्ही येणाऱ्या काळात एकत्रपणे हातात हात घालून वाटचाल करूया आणि पुन्हा एकदा आपण ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय, मी आपण सर्वांना आश्वासित करू इच्छितो की आपल्या सर्वांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही आणि मी तुमच्याबरोबर शक्तीने ज्या विश्वासाने आपण पार्टी त्याला तुमच्या पाठीशी आणि तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून हे काम करेन एवढंच आपण सर्वांना सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. भारतीय जनता पार्टीचा खूप खूप धन्यवाद. धाराशिव जिल्ह्यातील पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झालाय. आपण अमरावतीचा एक प्रवेश करूया, त्यानंतर वसई विरारचे कार्यकर्ते आणि रायगडचे कार्यकर्ते. श्री आदरणीय प्रकाशजी भारसाकडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. अमरावती जिल्ह्यातील जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आलेले आहेत, थोडंसं धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्ते सहकार्यकर्ते सभागृहाच्या बाहेर थांबतील. सर्वांचे मनापासून धन्यवाद. थोडं शिस्त पाळून आपण बाहेर जाऊया, कोणाला त्रास होणार नाही याची काळजी करूया. अमरावती जिल्ह्यातील कार्यकर्ते बाकी सगळ्यांनी थोडंसं बाहेर जावा. अमरावती जिल्ह्यातील पक्षप्रवेश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार अकोटचे प्रकाशजी भारसाकडे यांच्या नेतृत्वामध्ये रमेशजी गुजलेले, प्रवीणजी पांढरे, मनोजजी श्रीवास्तव, नंदकिशोरजी काळे या सर्वांच्या नेतृत्वामध्ये होते. सुरुवातीला गौरव गौरवजी नेमाडे यांना विनंती की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. मी रवी भाऊंना विनंती करतो की गौरवजींचं या ठिकाणी स्वागत करावं. निलेशजी आवडकर, आकाशजी येऊल, उमेश दाते, मोहन बांगडे, अमोल पायघर, श्रेयस राऊत, ओम थोरात, पिंकी धर्मे, रामेश्वर महादेव काळे, मदनराव बायस्कर सभापती युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आहेत, माजी सभापती आहेत. प्रवीणजी पांढरे युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते, शिवाजीराव गावंडे, मनोज श्रीवास्तव, रवींद्र ढोकणे, अमोल पायघर, निलेश आवडकर, अभिषेक लोळे हे उभाटा आणि काँग्रेस पक्षातून आलेल्या या सर्व प्रदीप पाटील घुमासे या सर्व कार्यकर्त्यांचं, तुषार शर्मा या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत. अमरावती जिल्ह्यातील या सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करतायत. अमरावती जिल्ह्यामध्ये बेळघाट परिसरामध्ये हे सगळे कार्यकर्ते, अंजनगाव सुर्जी असेल, बेळगाव असेल, या सगळ्या परिसरामध्ये देविकाजी नेमाडे हे माजी नगराध्यक्ष देखील राहिलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे. सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. यानंतर वसई विरार येथील कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी सभागृहामध्ये यावं. अमरावती आणि धाराशिवचे कार्यकर्ते सभागृहाच्या बाहेर थांबतील आणि आता वसई विरार येथील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल.
वसई विरार येथील कार्यकर्ते येथील आता हो रायगडवाले हो नवनाथजी जे अमरावतीचे प्रवेश आहेत त्यांनी ग्रुप फोटोसाठी रायगड अमरावतीसाठी ग्रुप फोटो काढायचे अमरावती जिल्ह्यातील प्रवेश झालेले कार्यकर्ते उभे राहतील या पुढे त्यानंतर वसई विरार आणि त्याच्यानंतर रायगडचा प्रवेश होईल अमरावतीचे सगळे कार्यकर्ते शांततेत उभे राहा भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद अमरावतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद. यानंतर वसई विरारचे कार्यकर्ते आतमध्ये येतील बाकी सर्व कार्यकर्त्यांनी बसून घ्यावं ज्यांचं काम नाही सभागृहात त्यांनी कृपया बाहेर थांबावं बसून घ्या रायगडवाले बसून घ्या रायगडचे सर्वच पदाधिकारी बसून घ्या रायगड वसई विरार बसून घ्या सगळे अमरावती आणि धाराशिवचे कार्यकर्ते बाहेर थांबतील रायगडचे पदाधिकारी बसून घेतील वसई विरार स्नेहाताई पंडित यांना विनंती रायगडचे करून घ्या आले रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी बापूसाहेब सोनगिरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ता आहेत मुकुंद पांडुरंग जांभळे माजी सरपंच विभाग प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस प्रदीप सुडकोली गोरेगावकर शहर प्रमुख शिवसेना अमोल गोविंद पवार मनसेचे विभाग प्रमुख आहेत गोरेगावचे अनिकेत प्रकाश माहुंकर काँग्रेस मंदार सुनील मामुलकर मनसे अनिल केशव महाडिक शिवसेना या सर्व रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत. रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ग्रुप फोटोसाठी उभं राहायचंय वसई विरारची कार्यकर्त्यांनी बसून घ्यावं पुढे वसई विरारचे कार्यकर्ते सभागृहामध्ये बसून रायगडचे कार्यकर्ते ग्रुप फोटोसाठी या रायगडवाले ग्रुप फोटोसाठी उभं राहा सगळे रायगडवाले ग्रुप फोटोसाठी उभं राहा बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा रायगडचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय त्यांचं मनापासून स्वागत. एक ग्रुप फोटोसाठी उभं राहायचे रायगडच्या पदाधिकाऱ्यांनी खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. यानंतर वसई विरार येथील कार्यकर्ते आमदार स्नेहाताई दुबे यांच्या नेतृत्वामध्ये स्नेहाताईंना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. राजू मात्रे राजन नाईक आपले आमदार साहेब त्यांनी व्यासपीठावर यावं. प्रज्ञाताई पाटील जिल्हाध्यक्ष त्यांनी व्यासपीठावर यावं. प्रवीणजी गावडे यांनी व्यासपीठावर यावं. रायगडच्या कार्यकर्त्यांना आता खाली जाऊ प्लीज. पाटील यांनी व्यासपीठावर यावं. वसई विरारच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून घ्यावं. मागे कॅमेरे आहेत त्यामुळे कृपया कोणी फोटो काढण्यासाठी उभं राहणार सगळ्यांनी बसून घ्या सभागृहामध्ये खाली. पुढे जे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी आधी बसून घ्या. मागे कॅमेरे आहेत पुढे बसून घ्या. तुम्हाला सांगतोय सगळ्यांना पुढच्या बसून घ्या सगळ्यांनी. पुढे जे जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांनी मागे कॅमेरे बसून घ्या तुम्ही. सगळ्या कार्यकर्त्यांनी बसून घ्यावं. बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टी. आधी सगळे जोपर्यंत तुमचे कार्यकर्ते बसणार नाही तोपर्यंत कार्यक्रम सुरू होणार नाही. तुम्हाला सांगतोय सगळ्यांना बसून घ्या. मागे कॅमेरे आहेत सगळ्यांनी बसून घ्या. सगळ्यांनी बसून घ्या. मागे कॅमेरे आहेत बसून घ्या सगळ्यांनी. साईडला वाढायचं बसून घ्या. बाजूला नावच नाही भेटत एक टाकून ठेवले तुमच्या अप्रुव्हलच्या यादीमध्ये. प्रकाश देवडेकर योगेश भानुसे निलेश भानुसे सुनीलजी मिश्रा वैभव मात्रे नितीन ठाकूर संतोष घाट संतोष कनोजिया आनंदजी पाटील दिनेश बालुशानी यांनी पुढे यायचे. बाकी सगळ्यांनी बसून घ्या.
ज्यांची नावं घेतले त्यांनी पुढे यायचे, बाकी सगळ्यांनी बसून घ्या. मागे कॅमेरे आहेत, आपल्याला 4 वेळा सांगतोय मोबाईल मागे कॅमेऱ्यात. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भाजपच्या पेजवरनं लाईव्ह कार्यक्रम सुरू आहे, आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. त्यामुळे कुणी स्टेजच्या समोर उभं राहू नका, पाठीमागे कॅमेरे त्याचं थोडंसं भान ठेवूया. बरोबर. भारत माता की, भारत माता की.